आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या आजच्या भागात मी सुजाता जोशी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण दिवसभरात जे काही काम करतो ते पैसे कमवण्यासाठी किंवा स्वतःच्या आनंदासाठी किंवा आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी असतं. पण काही लोक अशी असतात जी फक्त स्वतःसाठी नाही तर समाजासाठी सुद्धा काहीतरी करतात. अशाच एका सोशल वर्करच्या घरी आपण आज आलोय, मिसेस अपर्णा नाडकर्णी. तर चला त्या नेमकं काय करतात हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया आणि त्यांच्याकडून छान छान रेसिपीज पण शिकूया. नमस्कार. नमस्कार. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. मला ओळख करून देता सगळे? हो, माझं नाव अपर्णा नाडकर्णी आणि हे माझे मिस्टर दीपक नाडकर्णी आणि ही माझी मोठी ताई डॉक्टर आसावरी भट. नमस्कार. तुम्ही काय करता? मी सध्या हाऊसवाईफच आहे, परंतु मी आमचा बिझनेस आहे घरचा, तर ह्यांच्या बिझनेसमध्ये मी बरीच वर्ष काम करत होते. परंतु आता आमच्या दोन्ही मुलींची लग्न झाली, दोघी परदेशी आहेत, त्यामुळे आता सध्या तरी मी हाऊसवाईफच आहे घरी. हो, परंतु एक माझं आहे सोशल वर्कमध्ये मी खूप इन्व्हॉल्ड आहे. इनरव्हील क्लबमध्ये मी गेले 8 वर्ष सक्रिय आहे अगदी, आणि गेल्या वर्षी तर प्रेसिडेंट होते आणि मला अत्यंत उत्कृष्ट वर्क केल्याबद्दल काम केल्याबद्दल ॲप्रिसिएशन सर्टिफिकेट मिळालेलं आहे. ओके. पण ह्या क्लबमध्ये ऍक्टिव्हिटीज काय असतात? हो, खूप असतात ॲक्टिव्हिटीज आणि सगळं सोशल वर्क आणि दरवर्षी आम्हाला एक थीम दिली जाते, त्या थीममध्येच काम करतो आम्ही. मुलींचा शैक्षणिक प्रगती किंवा व्यक्तिविकास किंवा ह्याबाबत वर्षभर काम केलं. इथले जवळचे सगळ्या वृद्धाश्रमांना भेटी देऊन त्यांना कशा कशाची गरज आहे ते सांगून त्याप्रमाणे आम्ही बऱ्याच जणांना विनंती करून थोडे स्पॉन्सरर मिळवतो, थोडे आम्ही पैसे काढतो आणि त्यांच्या गरजा पुरवण्याचं काम करतो. बरं, त्याचबरोबर मी गेल्या वर्षी मेंटली रिटायर्डेड मुलांच्या शाळेत जाऊनही बरंच काम केलं. अनेक बरीच कामं. आणि इथे जवळजवळ तुर्भे झोपडपट्टी आहे, तिथे काही शाळा NGO चालवतात, परंतु त्या मुलांना शाळेत येण्यासाठी सुद्धा घालायला कपडे नसतात. तर गेल्या वर्षी आम्ही युनिफॉर्म त्यांना आणि स्पोर्ट्स डेच्या दिवशी घालायला स्पोर्ट्स युनिफॉर्म असे पूर्ण शाळेला आम्ही डोनेट केले होते. शिवाय 8वी 9वी म्हणजे वयात येणाऱ्या मुलींचं हिमोग्लोबिन चेक करा, त्यांना जर रक्त कमी असेल तर गोळ्या म्हणजे त्याच्यासाठी, किंवा सेक्स एज्युकेशन, नंतर कॉलेजमध्ये पाठवताना काय काळजी घ्यावी याबद्दल आम्ही गायनेकोलॉजिस्ट डॉक्टर्स यांना बोलवून आम्ही त्यांची लेक्चर्स ठेवतो शाळेमध्ये. आणि तुम्हाला सर्वात महत्त्वाचं म्हणजे गेल्या वर्षी माझ्या कारकिर्दीत मी जेव्हा प्रेसिडेंट होते तेव्हा केलेलं काम म्हणजे तर पोलिसांचा आम्ही सत्कार केला. वर्षभरात अत्यंत उत्तम कामगिरी दाखवणारे जे पोलीस होते त्यांना आम्ही सर्टिफिकेट्स दिली. संपूर्ण पोलिसांना काही काही भेटवस्तू दिल्या. कारण गणपती असतो, नवरात्र असते, दसरा असतो, दिवाळी असतं, नंतर ईद असते, काही बऱ्याच मिरवणुका आणि इतक्या ह्याच्यामध्ये गणपतीच्या 10 दिवसात तर पोलीस माणूस उरतच नाही, इतकं त्याचं 10 दिवसाचं काम. कारण 3-3, 4-4 दिवस घरात गणपती असताना सुद्धा त्यांना आरतीला जायला मिळत नाही. आणि तुम्हाला खरं सांगू, तुम्ही जर प्रामाणिकपणे आणि काही प्रयत्न केले तर पोलीस तुम्हाला अतिशय चांगली साथ देतात. काका तुम्ही काय करता? माझा स्वतःचा बिझनेस आहे. आम्ही इंडस्ट्रियल प्रॉडक्ट्स अनेक मल्टीनॅशनल कंपनीचे आम्ही डिस्ट्रीब्युटर आहोत. ओके. इथल्या इंडस्ट्रीना तेला सतत लागत असतात, त्या दृष्टीने आमचं इथे सेटअप बनवलेलं आहे नवी मुंबईला. आणि तुम्ही? मी डॉक्टर आहे, म्हणजे MBBS व्यवसायाने BMC मध्ये होते. रिटायरमेंट नंतर एक चॅरिटेबल इन्स्टिट्यूशन आहे रवींद्र जोशी मेडिकल फाउंडेशन, ते हॉस्पिटल
पहिल्यापासून शेवटपर्यंत सेटअप करण्यामध्ये मी मेडिकल डायरेक्टर म्हणून काम केलं आहे. आता 2 महिन्यापूर्वीच ते सगळं म्हणजे पूर्ण होऊन सुरू झालेलं आहे. अंधेरीला आहे नागरदास रोडवर. ओके. मग तुमच्या घरची खाद्य संस्कृती कशी आहे? आमच्या घरची खाद्य संस्कृती कशी म्हणजे आम्ही फिशेटेरियन जास्त. म्हणजे कारवारी सारस्वत समाज हा सगळाच अगदी मत्स्यप्रेमी आहे, तुम्हाला माहीतच आहे. पण आमच्याकडे जरा जास्तच आहे या गोष्टींचा. तर आणि चिकनचे वगैरे पदार्थ असतात. नॉनव्हेज. हो. मग आज तुम्ही मला कुठल्या डिशेस दाखवताय? आज मी तुम्हाला व्हाईट चिकन दाखवेन आणि तिसरे मासाचे वडे दाखवेन, जे आमच्या कारवारी समाजात अत्यंत प्रसिद्ध आणि खासियत म्हणायला हरकत नाही. आणि कलिंगडाचं थालीपीठ दाखवेन. उत्तम. मग आपण सुरू करूया. हो. सगळ्यात पहिली आपण कुठली डिश करतोय? सर्वात पहिली आपण व्हाईट चिकन करतोय. व्हाईट चिकन. मला साहित्य सांगणार? हो जरूर. हे चिकन, हे काजू भिजवलेले, लसूण, काळी मिरी, दालचिनी, हिरव्या मिरच्या, आलं, मोठी वेलची, मसाला वेलची आणि हिरवी वेलची, लवंगा, तमालपत्र, कोथिंबीर चिरलेली आणि खसखस ही भिजत घातलेली आहे, मीठ. सगळ्यात आधी आपण काय करणार? सगळ्यात आधी आपण ही भिजवलेली जी खसखस आहे आणि भिजवलेले काजू एकत्र करून या बाउलमध्ये घेणार आणि त्याची पेस्ट करून घेणार. आणि पेस्ट मात्र अगदी फाईन असली पाहिजे. पाणी पण घेऊ ह्यात? हो, पाणी पण घ्या. किती वेळ भिजवले ते काजू? हे साधारण अर्धा तास. आणि खसखस? खसखसही तेवढीच. आणि खसखस आणि काजूचं प्रमाण काय घ्यायचं? खसखस साधारण पहा, आता हे चिकन जे मी घेतलेलं आहे ते 450 ग्राम आहे. त्याला 2.5 टेबल स्पून खसखस घेतली आणि 1 वाटीभर काजू लागतातच. ओके. सो ह्या प्रमाणात आपण आता हे वाटून घ्यायचं. हो, हे वाटून घ्यायचं. ओके. आता ही आपली पेस्ट करून तयार झाली ना? हो. आता काय करणार? आता आपण कढईत तेल घालणार आहोत आणि चिकन तळून घेणार आहोत. हे जे चिकन आहे हे तुम्ही कसं मॅरिनेट केलं एक्झॅक्टली? मी त्याला अर्धा लिंबाचा रस आणि मीठ लावून आधी ठेवला आणि त्यानंतर आलं, लसूण, 1 ओली मिरची आणि 1 अर्धा कांदा त्यात वाटून ते वाटण ह्याला लावून पूर्ण मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. किती वेळ साधारण? साधारण 1.5 तास तरी पाहिजेच. 1.5 तास पाहिजे. आणि हे बाहेरच ठेवलंय का फ्रीज मध्ये वगैरे? फ्रीज मध्ये ठेवलं हे. ओके. हे फ्रीज मध्ये ठेवलं. हो. ओके. आणि आता आपण काय करणार? आता आपण तळणार आहोत हे तुकडे. ओके. घालू काय? नाही, मी हाताने चालेल ना? हाताने. अच्छा, नुसतं फ्राय करून घ्यायचंय का हे आधी? हो, हे आधी फ्राय करून घ्यायचं, पण लाईट ब्राऊन होईपर्यंतच फ्राय करायचं. फार डार्क ब्राऊन करू नये, कारण मग ते वातळ होतं जरासं. ओके. हे पूर्ण तळतानाच पूर्ण शिजायला हवं का नंतर ते? नाही, तळताना त्याची शिजतं. चिकनला फारसा वेळ लागत नाही. ओके. म्हणजे लो फ्लेम वरच करायला पाहिजे, नाहीतर ते पटकन ब्राऊन होऊन जाईल आणि शिजणार नाही. मग तुमच्या घरी तुमच्या हातचा कुठला असा पदार्थ आहे जो सगळ्यांना खूप आवडतो? माझ्या बांगड्याचं पिठलं आमच्या घरी खूप आवडतं. सगळ्यांना? हो, सगळ्यांना आवडतं. आणि तुमच्या नातवंडांना? नातवंडांना माझ्या गोड आवडतं. आणि बांगड्याचं पिठलं हे माझ्या सासूबाईंकडनं शिकवलं. ते अगदी हातखंडा त्यांचा. वा. त्यांचा वारसा चालवतोय आम्ही पुढे. झालंय का आता? हे झालंय. आता उलट करा पाहू दे मला. आता तेल तापलेलं आहे ना, याच्यामध्ये आपल्याला आता फोडणी करायची. सगळ्यात आधी काय देऊ? सगळ्यात आधी मला हे लवंग द्या, दालचिनी, तमालपत्र घालायचे आपल्याला, छोटी वेलची आणि बडी वेलची. आता काय करायचं आपण? आता आपल्याला कांदा घालायचा. हा सगळा घालू? हो. हा साधारण किती घेतलाय? हा साधारण आता 1 वाटी ना, म्हणजे 1 छोटा कांदा घेतलाय. छोटा कांदा. हा कांदाही तुम्हाला लाईट ब्राऊन करावा लागतो, फार नाही करायचं. हा, व्हाईट चिकन मध्ये जास्त डार्क ब्राऊन केला तर ते दिसायला पण छान. आता ह्याच्यामध्ये आपण चिकन घालू आणि काजू आणि खसखसीची पेस्ट द्या मला. हे पण सगळी घालू? सगळी घाला. हा.
थोडंसं, 1 वाटीभर पाणी घाला. थोडंसं मीठ घाला. हा, आता काय करायचं? आता आपण ना थोडं फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरायला पाहिजे म्हणून आल्याचा एक तुकडा टाकू आणि लसणीच्या 2 पाकळ्या टाकू आणि 1 मिरची टाकू आणि आता आपण वाफ देऊ त्याला. ओके. म्हणजे ह्या सगळ्यांचं फ्लेवरही त्याच्यात उतरते, काजूचाही फ्लेवर त्याच्यावर. ओके, म्हणजे सगळे फ्लेवर एकत्र येतील. आणि हे साधारण किती वेळ वाफवायचं? हे वाफवायला तुम्हाला अक्षरशः 10 मिनिटं पुरतील. ओके, कारण आपण चिकन तळून घेतलंय म्हणून त्यामुळे ते आधी शिजलेलंच आहे. फक्त आता आपल्याला काय आहे की त्याचा फ्लेवर त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. ओके. सो आता वाफ काढली की मग आपली डिश सर्व करायला तयार आहे. ओके, आम्ही वाफ काढून घेतो. तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. व्हाईट चिकन बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेले काजू, चिकन, लसूण, काळी मिरी, दालचिनी, हिरव्या मिरच्या, आलं, मोठी वेलची, मसाला वेलची, हिरवी वेलची, लवंगा, तमालपत्र, चिरलेली कोथिंबीर, भिजवलेली खसखस, मीठ आणि कांदा. कृती: लिंबाचा रस, मीठ, आलं, लसूण, ओली मिरची आणि कांद्याची पेस्ट करून ते चिकनला लावून ते अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून घ्यावं. भिजवलेले काजू आणि भिजवलेली खसखस एकत्र वाटून पेस्ट करून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन परतून घ्यावं. उरलेल्या तेलामध्ये लवंगा, दालचिनी, तमालपत्र, छोटी वेलची, मोठी वेलची आणि 1 कांदा घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये तळून घेतलेल्या चिकनचे तुकडे, काजू आणि खसखशीची पेस्ट, 1 वाटी पाणी, मीठ, आल्याचा तुकडा, 2 लसूण पाकळ्या आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून आणि 1 वाफ काढून शिजवून व्हाईट चिकन सर्व्ह करावं. पुढची रेसिपी कुठली आपली? तिसरे मासाचे वडे. तिसऱ्या मासाचे वडे. मला साहित्य सांगता? हे तिसऱ्याचं मांस, कांदा, खोबरा, तांदूळाचं पीठ आणि थोडी तांदूळाची जाड भरड म्हणजे जाड पीठच, लाल तिखट, कारवारी गरम मसाला आणि मीठ. आता वळूया आपल्या कारवारी स्पेशल रेसिपीकडे. तर सगळ्यात आधी आपण काय करणार? सगळ्यात आधी आपण तिसऱ्याचं मांस काढून घेतलं. ओके. आणि त्याला आपण हळद आणि मीठ लावून ठेवलेलं आहे. किती वेळ ठेवलंय? नाही, ते 15 मिनिटं ठेवलं तरी चालतं. ओके. पण माशामध्ये सर्वात मुख्य पदार्थ आधी म्हणजे मासे साफ करून त्याला हळद आणि मीठ लावून ठेवायचं. मग हे आपण घेऊया. हे सगळं घेऊ. आता त्याच्यामध्ये कांदा घाला. कांदा पण हा सगळा? थोडं बस एवढा पुरे. आणि लाल तिखट घाला. लाल तिखट किती? एवढं पुरे. गरम मसाला एवढा. खोबरं घाला. खोबरं किती घाला? बस. आणि आता आपण खोबरं घातलंय आणि बाकीचे मसाले आणि कांदा घातलाय, त्यामुळे थोडंसं मीठ आणखीन वरून लागणार आहे. ओके. अच्छा, हा त्याला मीठ लावलेलं ना? हो हो. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर घेऊ का आता मी? बस, आता हे झालं तयार आपलं. त्याचे ते वडे घालायचे. तर तुम्ही पिठामध्ये त्याला गोळवून घ्यायचे. ओके, मग पीठ ह्याच्यात काढून घेऊ का थोडंसं? तुम्हाला जर वाटलं की हेही सांगायचं मला, वडे थापता येत नसतील तर थोडंसं तांदळाचं पीठ त्याला लावायचं. ह्याला लावायचं. आणि मी आता ह्याच्यात काढून घेऊ का घोळवायला? ही जाड भरड आहे ना जी, ती त्याच्यावरती पसरवा. अच्छा, आणि ह्याच्यात बारीक एकदम तांदळाची पिठी असते ती थोडीशी घालायची. म्हणजे काय ती बांधून ठेवते. ओके. आणि ह्याच्यात घोळवायचंय का ते? हो. ओके, आधी तेल घालू का त्याला? हो. तांदळाची पिठी घातली ना की मग ते असे वळतात छान. अच्छा, ओके. नाही तर ते तुटतात. आणि त्यामुळे आता हे असे हातावर थापायचे. आणि हे कशा बरोबर खातात सहसा? हे सहसा असंच जेवणावर, जसे आपण फ्राईड फिश खातो तसं हे खातात. हे असे जरा लिबलिबीत होतात. अच्छा, एकदम असं नाही. मग ते वातड होतात. आणि जास्त तुम्ही तांदळाचं पीठ त्याच्यामध्ये घातलं ना की मग ते वातड होतात. चांगले छान घट्ट मिळून येतात. घट्ट अगदी दिसतो वडा, परंतु ते चव छान नाही लागत. असे जरा चांगले हातात घेतला की त्याचा तुकडा पडला पाहिजे. ओके. सो आता हे फ्राय करून झाले की आपले हे रेडी, रेसिपी रेडी. वा, रेसिपी रेडी आहे. तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. तिसऱ्याचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: तिसऱ्या, बारीक चिरलेला कांदा, ओलं खोबरं, सुकं खोबरं, तांदळाचं पीठ,
तांदळाची जाडसर भरड, तिखट, कारवारी गरम मसाला आणि मीठ. कृती: हळद आणि मीठ लावून तिसऱ्या मॅरिनेट करून घ्याव्यात. एका बाउलमध्ये हे मॅरिनेट केलेले तिसऱ्या घेऊन त्यामध्ये कांदा, तिखट, कारवारी गरम मसाला, ओलं खोबरं, मीठ आणि तांदळाचं पीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे वडे थापून ते जाडसर तांदळाच्या पिठामध्ये घोळवून शॅलो फ्राय करून घ्यावेत. आपली पुढची रेसिपी? आता कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचं थालीपीठ. अच्छा, कलिंगडाचं थालीपीठ. हा. उत्तम. मला साहित्य मला सांगा. त्याच्या आधी तुम्हाला थोडंसं सांगू दे की आपण कलिंगडाचा पांढरा भाग कायमचा फेकून देतो. बरोबर. परंतु त्याच्या जर काही चांगल्या गोष्टी करून मुलांना खाऊ घालता आल्या ना तर ते खरंच चांगलं होतं. आणि ही रेसिपी खरंच इतकी शॉर्ट स्वीट आहे की मुलांचं मधल्या वेळेचं खाणं होऊन जातं. दॅट्स राईट. आणि सगळ्यांना प्रश्न, आयांना प्रश्न पडतोच की मुलांना डब्यात काय काय द्यायचं. द्यायचं. So, हा अजून एक पदार्थ आणि त्यातून पौष्टिक. हो बरोबर. तर साहित्य हा, सांगू? साहित्य. हा, हे खोबरं, कांदा, तांदळाची पिठी, रवा, कलिंगडाचा पांढरा भाग, नंतर किसून ठेवलेला आहे, साखर, मिरची, मीठ, कोथिंबीर. आता आपण वळूया रेसिपीकडे. तर सगळ्यात आधी आपण काय करणार? सगळ्यात आधी आपण कलिंगडाचा ज्यूस घ्या, किसलेला भाग. हा फक्त पांढरा भाग आहे ना कलिंगडाचा? हो, हो, हो. म्हणजे हा हो. सगळं वरचं आपण गर काढल्यावर? हो, गर काढून आपण खातो, परंतु हे जरासं जाड काढून घ्यायची सालं आणि उरलेला भाग सरळ किसून घ्यायचा. किसून घ्यायचा. हा, आणि किसून असं ठेवला की त्याला जरासं पाणी सुटतं. ओके ओके. हा, त्यामुळे त्याच्यात जास्त पाणी घालावं लागत नाही थालीपीठ करता. अच्छा, ओके. म्हणजे त्याला बसेल तेवढं पीठ त्याच्यात. हो. तर ह्याच्यात घाला थोडंसं. हे सगळं घालू? हे सगळं नको, अर्ध घाला. पाणी पण घाला ना. हा, बस. कांदा अजून थोडा, बस. खोबरं अजून, हो अजून पाहिजे. मिरची, कोथिंबीर, बस. मीठ, साखर, तांदळाची पिठी टाकायची. आणि हे किती घट्ट भिजवायचं? म्हणजे आपण आपल्या नेहमीच्या थालीपीठासारखं. थालीपीठासारखं. घालू. एक ना रवा 1 चमचा फक्त घाला, खूप घालू नये. ओके. 1 चमचाभर घातला तर हा बस. आणि ते कुरकुरीत होतं. पण अच्छा, आपण जर ओके. जास्त रवा घातला ना तर मग ते वातड लागतं. ओके ओके. कडक पण होईल ना? आणि ते कडक जास्त होतं आणि गार झाल्यावर फार वातड लागतं ते. ओके ओके. आणि डब्यात द्यायचं म्हटलं ते गारच होणार काही हो, हो, केलं हो, तरी. हो. आता आपण तेल घालू आधी? हा, हा. हा, बस. ते डायरेक्ट त्याच्यावरच थापायचं हो, ना? हो. ते नॉनस्टिक वर असं थोडस जाडसर राहतं. हा. आपल्या लोखंडी तव्यावरती मस्त पातळ होतं. चरका फार छान बसतो थालीपीठाला. हा. मी अगदी कायम लोखंडी तव्यावरच करते. हो, त्याच्यावरती छान लागतं. हो. माझं पण मत आहे. मस्त मस्त रंग आलाय त्याला. हो. आणि हे कशाबरोबर खातात सहसा? हे खरं ना मुलं नुसतंच खातात. कारण ते जितकं तुम्ही मंद गॅसवर ठेवाल ना तसं ते इतकं कुरकुरीत होतं ना. आणि असे छोटे छोटे करून द्या. मी तरी माझ्या मुलींना म्हणजे असं छोटे छोटे 5 असं लावायचे आणि डब्यात द्यायचे. ते त्यांना ते असं एक एक असं खायला ना बरोबर कुरकुरीत इतकं छान लागतं ना, अगदी खूप छान लागतं. म्हणजे आणि आपण खाताना आपण त्याच्याबरोबर सॉस किंवा केचप काही घेऊ शकता तुम्ही. लोणचं वगैरे पण लोणचं घरी. घेऊ शकता, पुदिन्याची चटणी घेऊ शकता. परंतु हे नुसतंच खाल्लं ना सगळ्यात छान लागतं. छान लागतं. So आता आपली ही डिश तयार आहे. हो, अगदी. डिश तयार आहे. मी गरमागरम खाणार आहे, पण त्याआधी तुम्ही साहित्य कृती लिहून घ्या. कलिंगडाच्या पांढऱ्या भागाचं थालीपीठ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: कलिंगडाचा किसलेला पांढरा भाग, ओलं खोबरं, कांदा, तांदळाचं पीठ, रवा, साखर, हिरवी मिरची, मीठ आणि कोथिंबीर. कृती: प्रथम एका बाउलमध्ये कलिंगडाचा किसलेला पांढरा भाग घेऊन त्यामध्ये कांदा, ओलं खोबरं, हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, मीठ, साखर, तांदळाचं पीठ आणि रवा घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. फ्राय पॅनवर तेल गरम करून त्यावर या एकजीव केलेल्या मिश्रणाचं थालीपीठ पॅनवर थापून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून सर्व्ह करावं. आपल्या तिन्ही डिशेस तयार झाल्यात आणि सगळे सज्ज आहेत त्या टेस्ट करायला. पण सगळ्यात आधी मीच सुरू करणार आहे. सो टेस्ट कर. जरूर जरूर. हे व्हाईट चिकन. हो हो. फारच मस्त आलं. रिअली नाईस. झी मराठी आणि आम्ही सारे खवय्येच्या संपूर्ण टीमकडून तुमचे आभार. तुम्ही आम्हाला इथे बोलवलात आणि एवढ्या छान डिशेस आम्हाला करून दाखवल्यात. ही एक छोटीशी भेटवस्तू आमच्याकडून.
थँक्यू. आणि आम्ही पण झी मराठीची आम्ही सारे खवय्येची टीम आणि झी TV यांची मी अत्यंत आभारी आहे. त्यांनी मला ही संधी दिली आज या 3 डिशेस त्यामुळे मी करून दाखवू शकले. थँक्यू व्हेरी मच. तुमच्याकडे सुद्धा अशा काही छान इनोव्हेटिव्ह आणि वेगळ्या रेसिपीज आहेत ना, मग त्या लवकरात लवकर आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि हो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ह्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवा. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @ZNetwork.com. समस्त कारवारी जनांना प्रिय असलेली कारवारी खासियत हे तिसरे मासाचे वडे तू झी TV वरनं सगळ्यांना दाखवलेस, त्याबद्दल तुझं माझ्याकडून खास अभिनंदन. थँक्यू ताई. आजचा भाग इथेच संपलाय. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि पाहत रहा आम्ही सारे खवय्ये. नव्या नव्या चवी धवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवेचे पंगत किस्से तुम्हाला आवडावे. हो, खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही मग असेच आम्हाला आज कुठले पदार्थ दाखवतात? साबुदाणा पिझ्झा, खवय्ये, दुसरा ब्रोकोली राईस खवय्ये, आम्ही आणि पायनॅपल मस्टर्ड. आम्ही